राज्यात दिसा उजवाडार मारपेटाच्यो गुंडागिरीच्या घडणुकांनी वाढ जायत आशिल्ल्यान गोयच्या कायदो आनी सुवेवस्थेविशीं हुस्को निर्माण जाला। पेडण्या मोर्जी बीडीओ कार्यालयात घडिल्ल्या घडणुकेत दोगा आड एफआयआर नोंद जाल्ली, पूण सध्या ह्या दिल्लीच्या बापूय आनी पुताक सशर्त जामीनार सोडल्यात। बीडीओ पेडणे कार्यालयात मोर्जी पंचायतीचे सचिव सचिन धावस्कर हांचेर केल्ल्या हल्लो प्रकरणात पेडणे न्यायालयान मूळ दिल्लीच्या रावपी बापूय पुताक सशर्त जामीन मंजूर केला। दुबावितांनी आरटीआय अपिलाचे सुनावणे वेळार धावस्कराचेर स्टिलाच्या उदकाच्या बाटलीन हल्लो केल्लो, धमकी दिली आनी सरकारी मालमत्तेचे लुकसाण जाल्ल्याची म्हायती मेळ्ळ्या। या दोगांकय त्याच राती अटक करून न्यायालयान दिल्ल्या अटीच्या आधारान वैयक्तीक बॉन्ड आनी दरेकी 25,000 रुपयांच्या हमीचेर सुटका केली। आयकात आदवोगादाचे म्हणणे। काल मोर्जे पंचायतीन एक असॉल्ट जाल्लो, बापायन आनी चेड्यान सेक्रेटरीक मारिल्ली। आयज हियरिंग आसली, एक्झॅक्ट कितें जालें? कंप्लेनंटाच्या कंप्लेनाच्या बेसिसाचेर पेडण्याम पुलीस स्टेशनार एफआयआर 55/25 रजिस्टर केला अंडर सेक्शन 115, 1181, 352, 351(3), 121(1), 132, 324(3) and 4 read with 35 of BNS against my clients. My clients are father and son. त्यांचे एलिगेशन असले सेक्रेटरीचे की आरटीआय अपिलाचे हियरिंगाक बीडीओच्या ऑफिसान पेडणे गेल्ले तेन्ना त्यांचे कितें तरी तोंडाक तोंड जाले, कितें तरी म्हाज्या एक्युजांनी एग्रेसिवली उलयले आनी मागीर ते स्कफलान टर्न जाले आनी म्हाज्या एक्युजांनी ताका एसॉल्ट केलो अशें तेंची कंप्लेन आसा। सो ते कंप्लेन आसा तो सेक्रेटरीचे कंप्लेन आसा की आपण ऑफिशियल ड्युटी एक्सरसाइज करताना इन एक्सरसाइज ऑफ हिज ऑफिशियल ड्युटीज तो बीडीओच्या ऑफिसान गेल्लो फॉर द हियरिंग ऑफ आरटीआयज फर्स्ट अपील आणि त्या टायमार ताका एसॉल्ट केलो सो वायल डिस्चार्जिंग हिज ऑफिशियल ड्युटी म्हणून अशी त्याने ऑफिशियल कॅपॅसिटीन कंप्लेन फायल करून एफआयआर जाल्ली। एफआयआर जाल्या उपरांत काल तांकां अरेस्ट केले। अरेस्ट केल्या उपरांत आयज हांवें सकाळी बेल घातली दोगांची आनी 4:30 सुमार तांकां रिमांडाक प्रोड्यूस केले आणि रिमांडाक प्रोड्यूस केले तेन्नाच रिमांड आणि बेल वांगडा आर्ग्यू केली। हांवें रिमांड पीसी 7 दिसाचो मागताले पुलीस, 7 काय 5 दिसाचो तो म्हाका उगड आसना, पण पीसी मागताले पुलीस। ती ऑनरेबल मॅजिस्ट्रेटान पीसी रिमांड रिजेक्ट करून तांकां बेल दिली। आर्ग्युमेंट कितें जालें? कितें जालें पळय, सगळे ऑफेन्सीस आसात पळय ते 7 years and below पनिशेबल आणि when offenses are 7 years and below mandatorily notice under section 35(3) has to be issued, and in this case without issuing notice under section 35(3) the accused were arrested. So I argued that since no notice under section 35(3) was served to my accused, the arrest is illegal. So the honorable magistrate appreciated that point and held that the arrest is illegal. So bond beg iko dillo conditional bail grant केल्या। माझा आणि एकूय आर्ग्युमेंट आलो की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट आसा पळय ते एक्युजाच्या फॅमिली मेंबर्साक सर्व करूंक ना। एक्चुअली एज पर द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जजमेंट ऑफ वियान कुमार एंड देयर इज अनदर जजमेंट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट सुजाता, ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट एंड सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटा प्रमाणे ग्राउंड्स एंड रिजन्स ऑफ अरेस्ट हॅव टू बी कम्युनिकेटेड इन रायटिंग टू द फॅमिली मेंबर्स एंड व्हाय इट हॅज टू बी डन सो दॅट एक्युजाक ग्राउंड्स एंड रिजन्स दिले म्हणून जायना, कित्याक एक्यूज कस्टडीन असता तो एडवोकेट एंगेज करून आपली बेल फायल करपाक रिमांड ऑब्जेक्ट करूंक शकना। फॅमिली मेंबराक दीत जाल्यार फॅमिली मेंबर लिगल असिस्टन्स घेवन एडवोकेट अपॉइंट करून रिमांड ऑब्जेक्ट करून बेल करूंक शकता एक्युजाची, आणि करूंक जाय म्हणून ऑनरेबल सुप्रीम कोर्टान हे जजमेंट पास केला। सो म्हाजो एक आर्ग्युमेंट आसलो की आमच्या दोन्ही एक्युजांच्या फॅमिली मेंबरांक ग्राउंड्स एंड रिजन्स ऑफ अरेस्ट कम्युनिकेट करूंक ना आणि हे दोन ग्राउंड्स हांवें घेतलेले, पण ऑनरेबल मॅजिस्ट्रेटान 35(3) ची नोटीस काढूंक ना म्हणून ते अरेस्ट इलिगल डिक्लेअर करून पीसी त्यांची ग्रांट करूंक ना आणि जेसी मारली आणि तांकां कंडिशनल बेल दिली। तांकां कंडिशन आसा पळय 25,000ची शिवटी मारल्या। कोर्ट हॅज इम्पोज्ड 25,000 रुपीज पर्सनल बॉन्ड एंड शिवटी, हॅज डायरेक्टेड देम नॉट टू कमिट एनी सिमिलर ऑफेन्स, थ्रेटन करू नका, नॉट टू लीव द स्टेट ऑर कंट्री विदाउट प्रायर परमिशन, आणि एड्रेस furnish full address and contact number and also address proof and contact number of relative असे 4-5 कंडिशन्स दिवन हे केले। त्या भायर ऑनरेबल मॅजिस्ट्रेटान तांकां रिपोर्टिंग दवरला फाल्यांच्यान 9th August till 13 August from 10 AM to 1 PM. What was the reason to assault him?
See, my client has raised his defense in a different way, but that defense I cannot disclose it now because it would be when the charge sheet is filed and during trial I will take that defense. I disclosing the defense would be like exposing or playing my cards first only. That's the reason why I cannot disclose my defense, but I have a defense there which I am going to demonstrate before the court once charge sheet is filed. मिळिल्ले माहितीप्रमाण दिल्लीच्या एका मनशान मोर्जी पंचायत वाठारात मालमत्ता खरेदी केल्या आणि हे संबंधात तांणी पंचायती कडेन माहिती हक्क अर्ज दाखल केल्लो. हे विशीं आयज BDO कार्यालयात सुनावणी जावपाची आसली. ह्या वेळार सचिव सचिन नावस्कार आणि दुबावीत बापूय पूत दोगूय हाजीर आशिल्ले. सुनावणे वेळार वाद निर्माण जाल्ल्यान दोगांयनी अचकीत सचिवाचेर हल्लो केलो, तांकां मारपेट केली, कार्यालयाची मोडतोड केली आणि दुबावीत बापूय पूत घडणूक थळार सावन पळ काडलो. पूण पुलिसांनी बेगोबेग तपास करून तांचो सोद घेतलो, तशेंच FIR नोंद केल्ली. गोंयांत मर्डर, गुंडागिरी, मारपेट, चोरयो ह्या सगळ्या घडणुकांनी नेटान वाड जायत आसा. आता सरकारी कार्यालयान दिसा उजवाडात दादागिरी, मारपेट जाल्ल्यान गोंयचे लोक कितले मेरेन सुरक्षीत आसात हो मोठो प्रस्न. गोवा 365 खातीर डायलेन रॉड्रिगीज, समृता खणगांवकार आनी अरुण नायक.